वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका खूपच रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. हो, नक्कीच. आणि आजचा आपला विषय आहे PNB हाऊसिंग फायनान्स. त्यांचे जे आर्थिक निकाल आलेत ना Q4 FY26 चे. अगदी बरोबर. आणि फक्त आकडेवारी नाही बरं का, तर आपण त्यांचं इन्व्हेस्टर प्रेझेंटेशन आणि मॅनेजमेंट कॉमेंट्री या सगळ्याचा आधार घेणार आहोत. खरंय, कारण आपलं उद्दिष्ट फक्त आकड्यांची जंत्री वाचून दाखवणं हे नाहीये. नाही, अजिबात नाही. म्हणजे मला असं वाटतं की एखाद्या विद्यार्थ्याचं जसं फायनल रिपोर्ट कार्ड असतं ना, हो. तसंच काहीसं हे आहे. अच्छा, म्हणजे कसं? म्हणजे बघा, आपण फक्त एकूण मार्क्स बघून थांबत नाही. कोणत्या विषयात प्रगती झालीये, कुठे गाडी अडकलीये हे जसं बघतो, तसंच आपल्याला या कंपनीच्या निकालांकडे बघायचंय. अगदी बरोबर. आणि हे विश्लेषण का महत्वाचं आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे. हो, सांगा ना. PNB हाऊसिंगचे हे जे आकडे आहेत ते आपल्याला अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्राची सध्याची नेमकी स्थिती काय आहे ते दाखवतात. हो ना. आणि म्हणूनच मला त्यांच्या टॉप लाईन आणि बॉटम लाईनच्या आकड्यांमधली तफावत खूपच विचित्र वाटली. विचित्र? म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? म्हणजे बघा ना, आपण जर आकडे बघितले, त्यांचा महसूल जो रेव्हेन्यू आहे तो 2182 कोटींवर पोहोचलाय. हो, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही 8% वाढ आहे. बरोबर. आणि त्यांचा EBIT तो 2129 कोटी आहे, म्हणजे 13% वाढ. पण खरा धक्कादायक आकडा नेट प्रॉफिटचा आहे, बरोबर ना? हो ना. निव्वळ नफा चक्क 656 कोटी रुपये झालाय, म्हणजे तब्बल 19% वाढ. आणि त्यांचा EPS म्हणजे अर्निंग पर शेअर सुद्धा 19% वाढून 25 रुपये 17 पैशांवर आलाय. पण मला इथेच एक प्रश्न पडतोय, आणि त्रिमाही आकडे बघितले की हे जास्तच जाणवतं. डिसेंबर 2025चे आकडे म्हणताय ना तुम्ही? हो, डिसेंबरमध्ये महसूल होता 2119 कोटी आणि मार्चमध्ये तो झाला 2182 कोटी. महसूल फक्त थोडासा वाढलाय, पण नफा मात्र 520 कोटींवरून थेट 656 कोटींवर गेलाय. मोठी झेप आहे. हो, पण हे कसं शक्य आहे? म्हणजे विक्री फक्त 8%नी वाढली आहे, पण नफा 19%नी वाढलाय. हे असं वाटते की कमी काम करून जास्त फळ मिळालंय. तसं पाहिलं तर वरवर हे असंच वाटेल, पण इथेच इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमतेचा विजय दिसतोय आपल्याला. अच्छा, म्हणजे त्यांनी खर्च कमी केलाय? नक्कीच. ही कंपनीची ऑपरेटिंग लिव्हरेजची ताकद आहे. त्यांनी आपला ऑपरेशन्सचा खर्च आणि फंडिंग कॉस्ट अतिशय प्रभावीपणे मॅनेज केली आहे. म्हणजे महसुलात झालेली थोडीशी वाढ पण थेट नफ्यामध्ये जाऊन पडलीये? अगदी बरोबर. आणि त्रिमाही नफ्यातली ही जी मोठी झेप आहे ना, ती बाजारासाठी एक अत्यंत सकारात्मक संकेत आहे. बरं, हा नफा आला कुठून? कारण कुठेतरी काहीतरी नवीन व्यवसाय होत असणारच ना? हो. आणि त्यासाठी आपल्याला त्यांच्या लोन बुककडे वळावं लागेल. तिथे खरी वाढ लपलेली आहे. मी बघत होते त्यांचे आकडे. रिटेल लोन बुकमध्ये 16% भक्कम वाढ झाली आहे. आता ते 86,946 कोटींवर पोचलंय. खरंय. पण मला सर्वात जास्त इम्प्रेस केलं ते त्यांच्या कर्ज वाटपाच्या म्हणजे डिस्बर्समेंटच्या आकड्यांनी. हो, 32% वाढलंय ना ते? हो, तब्बल 32%. आणि त्यांनी नवीन 35 शाखा उघडल्यात. आता त्यांच्या एकूण शाखा 393 झाल्या आहेत. बापरे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर विस्तार सुरू आहे तर. हो, पण हा विस्तार कुठे होतोय हे जास्त महत्वाचं आहे. टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये, बरोबर? अगदी बरोबर. माझ्या डोक्यात एक विचार येतोय. हे म्हणजे असं झालं ना, एखाद्या मोठ्या गर्दीच्या तलावात जिथे भरपूर मासेमारी करणारे आधीच आहेत, तिथे जाळं टाकण्याऐवजी. हो, तिथे स्पर्धा खूप असते. बरोबर. तिथे जाण्याऐवजी जिथे जास्त मासे आहेत पण स्पर्धा कमी आहे, अशा छोट्या तलावात जाऊन जाळं टाकल्यासारखं हे. हे अगदी योग्य उदाहरण दिलंत तुम्ही. टियर 2 आणि 3 शहरं हे त्यांच्या वाढीचे मुख्य इंजिन बनले आहेत. कारण तिथे परवडणाऱ्या घरांची मागणी वाढत आहे. हो, अफोर्डेबल आणि इमर्जिंग सेगमेंट्स हे त्यांचे मुख्य ग्रोथ ड्रायव्हर्स आहेत आता. आणि हा जो विस्तार आहे ना, ती त्यांची एक दीर्घकालीन रणनीती आहे. पण इथेच मला एक मोठा धोका पण दिसतोय. कोणता धोका? बघा, कर्ज देणं खूप सोपं असतं, पण दिलेले पैसे वेळेवर वसूल करणं हीच खरी परीक्षा असते ना. हे 100% खरं आहे. फायनान्समध्ये वसुलीच सगळ्यात महत्वाची.
मग मला सांगा 32% कर्ज वाटप वाढलंय. हे सगळं टियर 2 आणि 3 मध्ये होतंय. तर मग या कर्जाचा दर्जा म्हणजे क्वालिटी कशी आहे? इथेच तर खरी जादू आहे. त्यांचे ॲसेट क्वालिटीचे आकडे बघितलेत तुम्ही? हो, आणि मला खरंच आश्चर्य वाटलं. त्यांचा GNPA म्हणजे ग्रॉस NPA फक्त 0.93% आहे. म्हणजे 1% पण खाली. हो ना? आणि नेट NPA तर फक्त 0.57% आहे. आणि त्यांचा रिटर्न ऑन ॲसेट्स ROA सुधारून 2.66% झालाय. पण हे कसं काय? फायनान्स क्षेत्रात विशेषतः जेव्हा तुम्ही एवढ्या वेगाने कर्ज वाटत असता तेव्हा NPA 1% खाली ठेवणं हे अत्यंत दुर्मिळ आणि उत्कृष्ट मानलं जातं. म्हणजे हाय ग्रोथ पण लो NPA. अगदी. हे दोन्ही एकत्र मिळवणं खूप कठीण असतं. म्हणजे हे असं झालं की कंपनी फक्त वेगाने गाडी चालवत नाहीये, हो, तर त्यांचं गाडीवरचं नियंत्रण आणि ब्रेक्स पण एकदम मजबूत आहेत. अगदी अचूक. त्यांनी रिस्क मॅनेजमेंटवर खूप चांगला कंट्रोल ठेवलाय. बरं, आतापर्यंत सगळं काही कसं एकदम गुलाबी आणि परफेक्ट वाटतंय, पण मला खात्री आहे कोणत्याही फायनान्शियल रिपोर्टमध्ये काहीतरी कॅच असतोच. हो, सगळेच आकडे चांगले नसतात. काही धोक्याचे इशारे असतातच. मग इथे चिंतेच्या बाबी कोणत्या आहेत? सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे त्यांचा यील्ड. म्हणजे कर्जावरून मिळणाऱ्या व्याजाचा दर. हो, तो थोडा कमी झालाय आणि त्यामुळे त्यांचा स्प्रेड किंचित खाली आलाय. अच्छा, म्हणजे नफ्याच्या मार्जिनवर दबाव येतोय तर? हो, आणि मुख्य म्हणजे ज्या अफोर्डेबल सेगमेंटमध्ये ते एवढी वाढ करत आहेत तिथेच हे यील्ड मॉडरेशन जास्त दिसतंय. एक मिनिट, इथे मला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. जर कंपनीचा सर्वात मोठा फोकस याच अफोर्डेबल हाऊसिंगवर आहे आणि नेमक्या तिथेच जर त्यांना मिळणारा परतावा कमी होत असेल, तर हे भविष्यासाठी धोक्याचं लक्षण नाहीये का? हे वरवर पाहता धोक्याचं वाटू शकतं. म्हणजे आपण एका फाटलेल्या बादलीत पाणी तर भरत नाही होत ना. एकीकडे कर्ज वाटायचं आणि दुसरीकडे मार्जिन कमी होत जायचं. नाही, तसं नाहीये. तुमचा मुद्दा रास्त आहे, पण इथे एक वेगळा अँगल आहे. कोणता अँगल? जरी यील्ड कमी होत असला आणि मार्जिनवर थोडा दबाव असला तरी तुम्ही त्यांचा NIM म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन बघितला का? तो किती आहे? तो जवळपास 3.69% स्थिर आहे. स्टेबल आहे तो. कसं काय? परतावा कमी होतोय तरी मार्जिन कसं स्थिर आहे? कारण त्यांनी दुसरीकडे आपला खर्च प्रचंड कमी केलाय. ओहो, म्हणजे पुन्हा एफिशियन्सी. हो, त्यांनी डिजिटलायझेशनचा खूप हुशारीनं वापर केलाय. कस्टमर ऑनबोर्डिंग, क्रेडिट चेक्स हे सगळं डिजिटल केल्यामुळे त्यांचा ऑपरेशनल खर्च खूप वाचलाय. अच्छा, म्हणजे वरून येणारा पैसा जरी थोडा कमी झाला असला तरी तो मिळवण्यासाठी लागणारा खर्च त्यांनी इतका कमी केलाय की शेवटी हातात उरणारा नफा सुरक्षित आहे. अगदी बरोबर. ही जी तूट होती ती त्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरून काढलीय. बर, मग आता या सगळ्या आकड्यांचा आणि आपण चर्चा केलेल्या चिंतेच्या बाबींचा एकत्रित विचार केला तर कंपनी भविष्याकडे कशी पाहताय? आपण जर शॉर्ट टर्म म्हणजे नजीकच्या भविष्याचा विचार केला, हो, बाजाराची प्रतिक्रिया काय असेल? निकाल खूपच चांगले असल्यामुळे स्टॉकमध्ये नक्कीच एक सकारात्मक भावना म्हणजे पॉझिटिव्ह सेंटिमेंट दिसू शकतं. आणि लॉंग टर्मचं काय? दीर्घकालीन विचार केला तर हाऊसिंग फायनान्स सेक्टर मुळातच मजबूत आहे आणि PNB हाऊसिंगची दिशा योग्य आहे. म्हणजे त्यांची ग्रोथ स्टोरी अबाधित आहे तर? हो, त्यांची एकंदर रेटिंग स्ट्रॉंग आहे कारण त्यांच्याकडे स्थिर वाढ आहे आणि मुख्य म्हणजे धोका कमी आहे. स्टेबल ग्रोथ विथ लो रिस्क. खरंच. आणि मला वाटतं जे लोक फायनान्स आणि बिझनेस शिकण्यास उत्सुक आहेत ना त्यांच्यासाठी हा रिपोर्ट एक उत्तम केस स्टडी आहे. कशाचा केस स्टडी? एखादी कंपनी स्वतःची जोखीम न वाढवता आपला व्यवसाय इतक्या वेगाने कसा वाढवू शकते याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मात्र नक्की. तर आपण आजच्या या विश्लेषणाचा थोडक्यात सारांश काढूया. हो, सांगा. PNB हाऊसिंग फायनान्सने Q4 FY26 मध्ये एक दमदार कामगिरी नोंदवली आहे. खरं? उत्कृष्ट नफा जो आपण पाहिला 19% वाढलाय, मजबूत कर्जवाढ जी 32% आहे आणि अत्यंत कमी NPA जो 1%च्याही खाली आहे. अगदी थोडक्यात आणि अचूक सांगितलं तुम्ही. हो, पण आता हे सगळं विश्लेषण संपवताना मला वाटतं आपल्याकडे एक असा मुद्दा आहे जो आपण स्रोतांवरून बघितलाय पण त्यावर जास्त चर्चा झाली नाही. हो, आणि तो खूप विचार करायला लावणारा मुद्दा आहे. सांगा ना, काय आहे तो मुद्दा? आपण बघितलं की कंपनीने टियर 2 आणि टियर 3 शहरांमधल्या अफोर्डेबल हाऊसिंगवर मोठा जुगार खेळलाय.
हो, आणि तो सध्या यशस्वी पण ठरतोय. 32% कर्जवाटप वाढ दिसते आपल्याला. बरोबर. पण विचार करा, जर भविष्यात एखादं मोठं आर्थिक संकट आलं किंवा महागाई प्रचंड वाढली, हां. तर या टियर 2 आणि 3 मधील ग्राहकांवर, ज्यांचा आपण अफोर्डेबल सेगमेंट म्हणून विचार करतोय, त्यांच्यावर सर्वात आधी परिणाम होईल. हो ना, त्यांची आर्थिक स्थिती तशीही नाजूक असू शकते. अगदी बरोबर. त्यांच्या कर्ज फेडण्याच्या क्षमतेवर सर्वात आधी आणि सर्वात मोठा आघात होईल. बापरे, मग अशा परिस्थितीत हा जो आता 1% कमी असलेला NPA आहे, तो असाच राहील का? हाच तर प्रश्न आहे. तो किती काळ टिकून राहील? कंपनीने ही जी अफोर्डेबल ढाल उभी केली आहे, ती खरोखरच एखाद्या संकटात टिकेल का? खरंच, हा एक अत्यंत गंभीर आणि लक्ष ठेवायला हवा असा प्रश्न आहे. आकडे आज छान दिसतायत, पण खऱ्या आर्थिक वादळात या मॉडेलची परीक्षा होईल. हो, आणि म्हणूनच गुंतवणूकदार म्हणून किंवा विश्लेषक म्हणून आपण यावर लक्ष ठेवून असलं पाहिजे. नक्कीच. मला वाटतं श्रोत्यांना आज खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असतील आणि या शेवटच्या मुद्द्यावर ते नक्कीच विचार करतील. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.